लातूर शहरामध्ये गेले अनेक दिवसापासून मात्र वाहतुकीला शिस्त नव्हती. मात्र अखेर शेवटी याबाबत मात्र आता निर्णय घेण्यात आला आहे. ते म्हणजे शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि बेशिस्त वाहनधारकांना कठोर नियंत्रण मिळवण्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेने 11 ऑक्टोबर पासून एक विशेष मोहीम सुरू केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वाखाली ही धडक कारवाई सुरू आहे. या मोहिमेत शहर वाहतुकीला वारंवार अडथळे निर्माण करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. यामध्ये फ्रंट सीटवर प्रवासी घेणे, तसंच गणवेश न घालणे, रस्त्याच्या मध्यभागी थांबून प्रवासी चढ उतार करणे आणि चौकात दुहेरी रांग लावणे अशा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकावर मात्र दररोज दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय थकीत ई चलन दंड वसूल करण्याची मोहीमही सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 139 ऑटो चालकावर कारवाई करत ₹1,13,100 एवढा दंड देखील आकारण्यात आला आहे.